तुम्हाला माहिती आहे का की तुमच्यात जर स्किल असेल ना, तर तुम्हाला कुठल्याच महागड्या वस्तूंची गरज नाहीये. अगदी 5 रुपयाच्या पेन्सिल पासून सुद्धा तुम्ही खूप सुंदर सुंदर चारकोल आर्ट करू शकता. फक्त त्यासाठी ना तुम्हाला स्किल्स लागतात आणि प्रॅक्टिस लागते. कुठलेही महागड्या वस्तू कधीच लागत नाही. हाय, मी कल्याणी आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता मी ज्या काही गोष्टी तुम्हाला बेसिक बिगिनर्सच्या ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहेत त्या कुठल्या आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्या प्रोडक्ट्स तुम्हाला बाय करायचे असतील तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपल्याला फर्स्ट ड्रॉइंग स्टार्ट करण्यासाठी लागतं ते पेन्सिल्स. आता पेन्सिल्स मी तुम्हाला 3 रेकमेंड करेल ज्या मी पर्सनली यूज केल्या आहेत. फर्स्ट आहे डॉम्स, मग आर्ट लाईन आणि देन कॅमल. तर मी ह्याच्यातल्या डोम्सचे आणि हे दोन्ही पण पेन्सिल्स मी यूज केलेले आहेत. बट अजून सुद्धा आत्तापर्यंत मी जास्त करून ज्या वापरल्या आहेत त्या आर्ट लाईनच्या ग्रेफाईट पेन्सिल्स आणि कॅमलच्या चारकोल पेन्सिल्स. या 2 ब्रँडच्या पेन्सिल्स मी मोस्टली यूज करते माझ्या प्रत्येक आर्टवर्कमध्ये आणि ह्याच पेन्सिल्स मी स्टुडंटला सुद्धा रेकमेंड करते. ह्या पेन्सिल्स तुम्हाला मार्केटमध्ये मॅक्स 50 ते 60 रुपयांमध्ये मिळून जातील. आणि दुसरं जे लागतं ते म्हणजे इरेझर. आता इरेझर्स मोस्टली आपण जो 5 रुपयावाला अप्सराचा इरेझर येतो तो तुम्ही बिनधास्त यूज करू शकता. तो सुद्धा यूज करायला खूप चांगला आहे. बट जसं आपण बघितलं तर तो बऱ्यापैकी सगळ्याच सरफेसवरती यूज नाही होत. म्हणजेच की ग्रेफाईटवरती तो शाईन मारल्यावरती ग्रेफाईटचं काम झाल्यावर तो इतका पण असा कुठली वस्तूला तो इरेज करू शकत नाही. मग तेव्हा आपण काय यूज करतो तर मेकॅनिकल इरेझर. मेकॅनिकल इरेझर हे खूप महाग पण येतात आणि थोडेफार स्वस्तामध्ये पण येतात. त्यातल्या त्यात तुम्ही मोनो इरेझर यूज करू शकता किंवा इलेक्ट्रिक इरेझर सुद्धा यूज करू शकता. आणि थर्ड सगळ्यात बेस्ट ऑप्शन इरेझर मधला कुठला आहे तर तो निडल इरेझर किंवा मग त्याला आपण म्हणतो क्ले इरेझर. तो इतका सुंदर इरेझर आहे ना की तो तुम्ही तुला कुठल्याही शेपमध्ये तुम्ही त्याला यूज करू शकता. तो अगदी क्ले सारखा असतो. तुम्ही त्याला कितीही ओढलं ताणलं कितीही बारीक करू शकता कितीही त्याला जाड करू शकता. म्हणून तो दोन्ही सरफेसवर चालतो, ग्रेफाईट आणि चारकोल बोथ. सो तो सगळ्यात बेस्ट यूज आहे इरेझरचा. आणि मी स्पेशली डोम्सचा ब्रँडचा यूज करते. आणि आपल्याकडे जे येतं शार्पनर 5 रुपयावाला जो आपला नॉर्मल शार्पनर असतो 5 रुपयाचा 10 रुपयाचा तोच यूज करा. मी मध्ये फॅन्सी शार्पनर्स यूज करायचं ट्राय केलं होतं. बट त्या शार्पनर्सचा काहीही यूज होत नाही. आणि ते कारण त्याचे जे आपले पेन्सिलला जे समोरून टोक येतं ते खूप छोटं येतं आणि खूप लवकर पण जातं. म्हणून त्या इरेझर्सचा असं काही यूज पण नसतो. म्हणजे जे असं असतं इथे फक्त पेन्सिल टाकायची आणि ते राऊंड होऊन आपल्याला शार्पन करून मिळतं. बट ते सेम यूज आपल्याला 5 रुपयाचा शार्पनर सुद्धा देतो. त्यापेक्षा इतकं इन्व्हेस्ट करण्यापेक्षा 5 रुपयाचा शार्पनर इज बेस्ट. आता एवढं सगळं बघितलं, ड्रॉइंग करणार कशावर, पेपर कुठला वापरायचा. मी पर्सनली खूप वर्षांपासून जो पेपर वापरते तो आहे आयव्हरी पेपर. आणि तो तुम्हाला 200 ते 250 रुपयांमध्ये 100-150 शीट्स मिळून जातात आणि तुम्ही त्या शीट्समध्ये खूप कामं करू शकता. मोस्टली घेताना ते जे शीट्स असतात ते 200 ते 250 GSMचे असल्यामुळे तुम्ही त्याच्यावरती कितीही काम करू शकता, कितीही लेअरिंग करू शकता. ते काही खराब होत नाही, काही फाटत नाही, काहीच होत नाही. म्हणून मी पर्सनली तर तुम्हाला हा पेपर रेकमेंड करेल. काय अजून 500 रुपयांमध्ये थोडेफार पैसे बाकी आहेत. मग एक गोष्ट तुम्ही अजून एक घेऊ शकता तो म्हणजे व्हाईट जेल पेन. का तर बऱ्यापैकी जेव्हा आपला इरेझर एखाद्या सरफेसवरती काम करत नसेल किंवा आपल्याला व्हाईटनेस आपल्याला हवाय तो त्या गोष्टीमध्ये येत नसेल तर तुम्ही हा व्हाईट जेल पेन नक्की वापरू शकता. त्या व्हाईट जेल पेननी तुम्ही डोळ्यांमधले हायलाईट्स असू शकतील किंवा मग ज्वेलरीवरचे हायलाईट असू शकतील. या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हाईट जेल पेननी इझिली घेऊ शकतात आहे. बऱ्यापैकी काही गोष्टी डिफर करू शकतात. मेनी आर्टिस्ट यूज डिफरंट थिंग्स आणि मी जे काही यूज केले मी ते तुम्हाला पर्सनली रेकमेंड करणार. आणि हो, जर मार्केटमध्ये जाऊन एवढ्या सगळ्या गोष्टी घ्यायचा खूप कंटाळा आला असेल ना तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या सगळ्या गोष्टींची लिंक दिली आहे. पटकन जा आणि ऑनलाईन त्या गोष्टी घरात बसल्या बसल्या ऑर्डर करा. ओके, बाय.